कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. मैं कौन हूँ, तुमसे मैं क्या कहूँ, है सच तो ये दोस्तों. I'm the best, I'm the best, I'm the best. हा हा. अरे बापरे, ह्याला काय झालं? नाही म्हणजे मेमूच्या अंगात शाहरुख खान कसा काय घुसला? अय्या साहेब, तुम्ही एवढे खुश का? अरे ऑफकोर्स खुश असणारच आहे. अगं तुझ्या बेला मॅडमला खात्री पटली आहे कि बीच करा मिलन है ते. ओ. इस बात पे एक गरम गरम कॉफी हो जाए. हाँ? पटकन पटकन. जरा कॉफी आण ग. आणते. अगं आई ग, आता बरं वाटतंय. सकाळ झाली नाही की भिकारी घरात घुसले. ए काय बोललास रे? मालकाला भिकारी बोलतो, देऊ के? अरे धर्मेंद्र, बेलानी मान्य केलंय की हाच त्यांचा मिलन आहे म्हणून. आ. आणि काल मला हकलवत होतास ना, आता हकलून दाखव ना. दाखव दाखव ना. ए बेला मॅडम साध्या भोळ्या आहेत म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वास ठेवणार नाहीये. चल निघ इथून. अरे धर्मेंद्र, बेला मॅडमनी सांगितलंय यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय आपण करायची. हा. अशी खातिरदारी करतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल. लगेच. ए काय बोललास? आयुष्यभर तुम्ही मला लक्षात ठेवाल सर. सर मला माफ करा, मला माफ करा सर. मला कळलंय, मला खात्री पटलीये की तुम्हीच खर्रे खुर्रे मिलन आहात. इथे इथे. थँक्यू व्हेरी मच साहेब. कॉफी कॉफी सर. दे कॉफी. ए ए ती माझी कॉफी होती. तुम्ही कॉफी पिता? हा मग. बेला मॅडमना कॉफी पिणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. काय बोलतो? हा, तिला डाएट फूड खाणारी माणसं आवडतात. काय बोलतो? हा, तुम्ही जर डाएट फूड खाल्लत ना तर बेला मॅडमना सॉलिड आवडेल. काय बोलतो? हो हे नक्की आवडेल. हो ना. ए मी काय खाऊ? मी काय खाऊ? ए माझे डाएट फूड आणणं. डाएट फूड हा? आत्ता घेऊन येतो. लगेच लगेच लगेच. या! ओ मेरी बेला, तेरे लिए ही मैं था अकेला अकेला. डाएट फूड सर. येई. आता तू गेलास तिकडून, आलास इकडून, कसं काय? मी रजनीकांतचा जावई आहे. जावई? हा, ही! या दोघी कुठे गेल्या? त्या तुषार कपूरच्या भाच्या आहेत. ए डाएट फूड दे ना. हे डाएट फूड आहे, हो, पण ह्याची चव खूप छान आहे. बेला मॅडमना सॉलिड आवडते. अरे सॉलिड असते हेच मग? सांगतोय मी. पूर्ण कचा 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 खायचो. हा, आता बका बका खा. डाएट फूड. बेला हा. तुझ्यासाठी मी काही करू शकतो बेला. आय एम प्राऊड ऑफ यू माय हेड सर्वंटा. अरे पूर्वी तर मला असं कालपर्यंत असं वाटायचं की तू माझ्या विरुद्ध आहेस, पण आता खात्री पटली आहे तू माझ्या बरोबर आहेस. आणि कसं आहे खाताय ना, खाताय ना. डाएट फूड. एक मिनिट सर, एक मिनिट. काय? सोडणार नाही मी सर. ए माझा MMS वगैरे काढू नको. ओ MMS नाही हो सर. तुम्ही डाएट फूड खाताना मी तुमचं शूट करणार म्हणजे आणि ते बेला मॅडमना दाखवणार. म्हणजे त्यांची खात्री पटेल की तुम्ही खरोखर डाएट फूड खाताय. येस. ओके Yes. ओके ओके. होऊ दे सर. तू कुठचा अँगल पकडणार? कुठचा angle? मी सगळे अँगल पकडतो. आज जाऊ दे सर. फुटेज खाऊ नका, डाएट फूड खा. वा 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 सर. जाऊ दे पोटात. हा. जाऊ दे पोटात. जाऊ दे. ये होईना बात. शबाश शबाश. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पोटात जाऊ दे. जाऊ दे, मस्त चाललंय. क्लोजअप घेतलाय सर, लवकर खा. डाएट फूड. डाएट फूडचा क्लोजअप. क्या बात है सर. वा 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 वा. ये हुई ना बात. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, ओठापर्यंत जाऊ दे. ओठापर्यंत जाऊ दे सर. ये बात. मस्त लागतंय ना. शूटिंग चालू आहे. ओ हो 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 हो, क्या बात है सर. जाऊ दे पोटात, जाऊ दे पोटात, जाऊ दे सर. ये हुई ना बात. क्लोजअप लागलाय सर, क्लोजअप लागलाय. वा. जाऊ दे, ओटात ना डायरेक्ट पोटात.
ओठातनं पोटात पोटातनं पोटातनं काय झालं सर? डाएट फूड हा खातो ना डाएट फूड. मग खा ना सर. हा. अजून एक जाऊ दे. जाऊ दे. काय होतंय सर? मी काय म्हणतो, मला एक महत्वाचं काम आठवलं. मी ते काम आठवून नंतर खायला येऊ का रे? नाही नाही सर, शूट चालू आहे. अरे असू दे, ते महत्वाचं काम आहे, ते करणं महत्वाचं आहे. असं करू नका सर, बेला मॅडमना वाईट वाटेल. बेला मॅडम काही बोलणार नाहीत. मला माहिती आहे ना, मी आलो पटकन. अहो नाही सर, असं करू नका सर. शूटिंग अर्धवट सोडून जाऊ नका सर. बेला मॅडमना सॉलिड वाईट वाटेल. अरे नाही, वाईट वाटेल, ती खूप चांगली आहे. मी पटकन जाऊन येतो. नाही सर, बेला मॅडम बेदम मारेल तुम्हाला. अरे मारायचं तर मारू दे, ओढायचं तर ओढू दे, नाराज असेल तर नाराज होऊ दे. अरे या कामापेक्षा हे काम महत्वाचं आहे रे. अरे चल रे लवकर. कुठे जातो? हा. जेव्हा माणूस असतो खोटा, त्याला देतो मी जमाल गोटा. कळलं ना? जमाल गोटा. अरे यार, धर्मेंद्र फोन उचलत का नाहीये? जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. बेला मॅडमचा फोन. हा हॅलो, बोला मॅडम. हा धर्मेंद्र, मला सांग, तू मिलनची काळजी व्यवस्थित घेतोस ना? अहो अशी काळजी घेतोय की त्यांच्या आईनी पण त्यांची अशी कधी काळजी घेतली नसेल. ओके. बरं मला सांग, मिलनचं जेवण झालं? जेवण अहो असं जेवायला घातलंय की त्यांच्या बापानी पण त्यांना असं कधी जेवायला घातलं नसेल. काय दिलंस त्याला जेवायला? डाएट फूड जेवायला घालतो मी त्यांना. काय सांगतोस? तो डाएट फूड जेवला? अहो मैं हूं तो क्या है गम. हॅलो, ऐक ना, ऐक, मला आता शूटला जायचंय. मी तुला थोड्या वेळात कॉल करते, ठीक आहे? हा बाय बाय. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. हा. ऐक गं, होतं असं. होतं ना. हा. आय 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 आय. पहिलीच वेळ आहे ना, हा. होईल डिलिव्हरी. आ? इंग्रजी पेपर वाचून झाला. आय 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 गं. आय 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 आय. काय रे धर्मेंद्र, काय खायला घातलंस साहेबांना? त्याचं काय माहितीये का, हम्म, असं बाहेरच्या खाणाऱ्या माणसांना अचानक घरचं खायला दिलं ना हम्म. की अशी अवस्था होते. ए तुला काय करायचं का रोजी? तुझ्या रोजी रोटीचा सवाल आहे. जा कामाला लाग. ए चल हट. आय 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 आय. बापरे, यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. काम चोर साल्या. आय 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 आय. चालू राहू दे. आय. अरे, ये देवा, अरे कधी थांबणार रे? अरे अरे हे काय खायला घातलं रे? अरे ये, अरे कोणीतरी दरवाजा उघडा रे. त्या बेल बरोबर माझं प्रेशर वाढतंय. आय 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 आय. उघडतो. हा. चालू राहू दे. आय 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 आय. कोण आहे आता? नमस्कार. नमस्कार. आता हे नवीन सॅम्पल कोण? वाव. नमस्कार. अरे नमस्कार चमत्कार झाला. कोण आहेस तू ते सांग. मी हा मी हा. मी बेलाचा मिलन. हा दुसरा मिलन पैदा झाला. वा, हं. तू मिलन, अ? बेलाचा मिलन. हं. क्या बात है. अजून एक मिलन आला रे.
आता धमाका होणार. अ. ए धनका ततन 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 धनका ततन 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 धनका ततन 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 धनका ततन 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 धानकी ततन ताक दिन दिन धानकी ततन ताक दिन दिन धानकी अरे ततन ताक. धर्मेंद्र काय रे झालं तुला नाचायला नमस्कार नमस्कार. अरे तुझा भाऊ आला रे. ए धनका ततन ततन धनका ततन 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 कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण माझा भाऊ तो कधी जन्मला? एक मिनिट हा. कोण आहे रे तू? अ. नमस्कार नमस्कार. मी मिलन. अरे हा मिलन आहे, भाऊ नाही माझा. हा? मिलन, तू काय करतोस इकडे? खरं बोल. अहो तुम्ही मला ओळखलं नाहीत का? नाही. अहो इंटरव्ह्यू मध्ये बेला नाही का बोलली, तोच मी मिलन. हा हाच आहे बेला का मिलन. अरे नाही नाही, हा खोटं बोलतोय. कशावरून? माफ करा पण आपण कोण? मी हं? मी या घरचा मॅनेजर. अयू. बरं झालं. मला थोडं पाणी मिळेल का? वा 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 काय विनम्रता आहे यांच्या आवाजात. हा हा हा. अहो अशा आवाजात पाणी मागितलं तर पाणी काय सरबत सुद्धा मिळेल. ए, ए हा. रोजी डॉली हा. चला सरबत घेऊन या. आणतो आणतो नमस्कार. ए, मी जेव्हा या घरात आलो तर मला साधं कोणी पाणी विचारलं नाही आणि या भमट्याला डायरेक्ट सरबत. त्याचं काय माहितीये का, हा माणूस चेहऱ्यावरनं चोर वाटत नाही ना. हा हो. हे मात्र खरं आहे. ए म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मी चोर वाटतोय हे बघ. आणि तुला आधीच सांगतोय, तू 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 चेहऱ्यावर जाऊ नकोस. हा 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 माणूस खोटारडा आहे. हा नाही, माणूस फ्रॉड आहे. अहो नाही. मी खरा मिलन आहे. हा ह्याला घरातून बाहेर काढ. चल. हा ए, तुझ्या ए, ई. धन्यवाद. अहो मीच खरा मिलन. अच्छा, हा. मग मी कोण विलन? नाही ते विलन असालो पण मी मिलन. अरे चेहऱ्यावर हा विलन वाटतोय. अहो, नाही, नाही, आता ना, आतून- अरे, आतून मी मी विलन आलो आहे. ना. मी अरे, बोलणं अरे, झालं बेला नाही, शिवाय. अहो, तू गाडी काय बोलू मिलन. नकोस. अरे गाप. कोण खरा मिलन आहे? बेला मॅडम ठरवतील. हा. मॅडम कधी येतात काय माहित. बरोबर गाड़ी से आने वाले अक्सर देर से आते हैं. आली गाडी. हा ए काय झालं एवढा अर्जंट फोन करून मला का बोलावून घेतलेस? मॅडम अहो तुमचं दुसरं प्रकरण उघडकीस आलंय. काय? हे बघ धर्मेंद्र, मी तुला सांगून ठेवते, आजवर आयुष्यात मी एकही प्रकरण केलेलं नाहीये. अहो तसं प्रकरण नाही हो. अहो म्हणजे मिलन एक पहिलं प्रकरण. हं. आणि आता इथे दुसरा मिलन आलाय. म्हणजे म्हणजे अहो एक वेगळाच माणूस इथे मिलन म्हणून आलाय. काय? हा चला दाखवतो. हो चल. हा बघा मॅडम, हा तुमचा मिलन नंबर 2. नमस्कार मी मिलन. हो. मिलन ए हा हा खोटं बोलतोय. नाही, हा नाही. फ्रॉड आहे. नाही, नाही, ए नाही. त्याचा डिसिजन मॅडम घेतील. तू गप्पा बस. असं कसं? मी इकडे पहिला आलोय म्हणजे काहीतरी पहिला बोलायचा हक्क माझा आहे. बरं बोल बाबा बोल. हाँ आप जरा कटघर में आ सकते हो? हाँ. कडगरा बघूया हा काय बोलतो ते. तो मिस्टर मिलन. हाँ वही कोई XYZ असेल तर. बरं असं म्हणून चालूया की तुम्ही मिलन आहात. तर त्या रात्री घडलेली हकीकत तुम्हाला माहिती असेलच. हो. बोला. नमस्कार इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. बेला तू सोडून ती अमावस्येची रात्र होती. तू सफेद ड्रेस घातला होतास. तू नदीकाठी कोणाशी तरी फोनवर बोलत होतीस आणि अचानक तू फोन ठेवलास आणि नदीच्या दिशेने सरळ चालत निघालीस आणि तू नदीत गेलीस. थोड्या वेळाने तू बुडायला लागलीस. हे मी पाहिलं आणि तुला वाचवण्यासाठी मी नदीत उडी मारली आणि मी तुला वाचवलं. एकदम बरोबर. अरे अरे पहिला मिलन बोलला होता ना, अगदी तसंच्या तसं बोलला हा. आ, अरे बेला, असल्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये बोलायच्या नसतात. हिला ना ऍक्टिंगच्या ऐवजी मी हेच शिकायला पाहिजे होतं. काश मी जिंदा होता. हो मॅडम, तुम्हाला काय दोघांबरोबर लग्न करायचंय? हा आणि असे 5 आल्यावर काय पांचाली बनणार आहात तुम्ही हिच्यासारखी? ए अरे नाही रे, तू तू जरा थांब. हो. ए तुला माझा मोबाईल मिळाला? हाँ बोल. हो हो. ल्युमिया
510 हो ना? परफेक्ट. मिळाला का तुला? हा? नाही, त्याचं काय झालं ना, त्या दिवशी तुला हॉस्पिटलला भरती करायचं होतं ना, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून तो मोबाईल मी विकला. हा माणूस खोटा आहे, खोटारडा माणूस आहे. असा कसा विकला? मी तर सांगतो त्याला पोलिसांच्या ताब्यात दे. हा, सगळं खरं बोलेल बघ. ए पोलिसांच्या ताब्यात तुला दिलं पाहिजे. हा? मला तर वाटतंय हाच खरा मिलन असावा. अहो मीच खरा मिलन, कारण मोबाईल कोणता होता हे फक्त मलाच माहितीये. बघ बघ केवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्या बोलण्यामध्ये. हा, हा, माझं मत तुलाच जातं. बेला मॅडम हाच आहे खरा मिलन. हा. आय ऑब्जेक्ट बेला. वकील बनतोय मी याला. ए तू खाली बस बाला. बेला बेला कदाचित असंही झालं असेल. अगं तुला वाचवण्यासाठी जेव्हा मी पाण्यात पडलो ना, तेव्हा तेव्हा कदाचित तुझ्या हातून तो मोबाईल पडला असेल आणि संधीचा फायदा उचलून ह्यानी तो चोरला असेल. ऑर्डर ऑर्डर. बरोबर आहे. ह्या उलट पण झालं असेल. याने खरोखर तो मोबाईल विकला असेल. पण तू काय केलंस बेला मॅडम साठी? हा? मी हा, बोल ना काय मान काय हलवतोय बोल. काय तुला माहिती हं? तुला माहिती मी काय केलंय? काय मी माझ्या गळ्यातली सोन्याची चेन विकली. घ्या जीव वाचवण्यासाठी काय काय विकायला लागलेत लोक. अरे मी खरंच चेन विकली. धर्मेंद्र तुझी शपथ. हा, पण मला जर बेलाचा मोबाईल मिळाला असता ना, तर तो विकला नसता मी. हो कारण माझ्यासाठी बेला महत्वाची. स्टॉप इट. खूप झालं. अगं पण प्लीज आता प्लीज शांत व्हा. बेला मॅडम. मॅडम अ- मॅडम मॅडम आओ टेन्शन घेऊ नका मॅडम. यांचं काय मनावर घेऊ नका हो. टाकून आले. ओ हा तिसरा कोण? आता बघूया हा काय बोलतोय ते. ए काय ओ ओ अरे हा काय भावच देत ना. ए ओ हॅलो. ओ नमस्कार. हा बोलत का नाहीये? ए ई काय कोण आहेस तू? ई हा ई इयन एलियन ई इयन स्कॉर्पियन. ई इयन अच्छा अच्छा टेक्निशियन. ओ आ ए काय हे? हा मी बेला मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला म्हणून इथे आलो. मीच आहे तिचा मिलन. काय? हा अरे आता माझ्या बेलाचा तिसरा मिलन आला. अरे देवा. ई इयन तू मिलन. ए माझा एक हा सुद्धा फ्रॉड आहे. अरे खरा मिलन मी आहे. नाही नाही, नमस्कार, मी खरा मिलन आहे. ई इयन अरे ए तू मला सांग तुला काय म्हणायचंय. मी ट्रान्सलेट करतो. हा 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 ई हा हा बोल. ई आई हा ई आई हा आओ ई ती भूताची रात्र होती. ऐ. अजी, ए घाबरलो ना मी. आई आओ मग आई हा. आओ ई ए, बापरे चंद्र उडाला गायब झाला. आ म्हणजे ती अमावस्याची रात्र होती. हा. एया बेला अंग ई अच्छा बेला कपडे घालून दात घासत होती. ई आई ओ आई मग ई आई हा. एया आ हा. आ हा अंग आई बेलाच्या कपड्यांचा रंग आ सफेद. आ. हा. सफेद कलरचा ड्रेस घातलेला. आ. हा. सफेद कलरचा ड्रेस. हा मग हा मग
नकवा बोटीनं फिरवालं का? नकवा बोटीनं फिरवालं का? हा? हा? उई अच्छा, नाकवाने बोटीतून उडी टाकली. ऐ, मग उई बेलाने नदीत उडी टाकली. हा. बापरे. हा. हा, तो हा. अच्छा, तू शक्तिमान झालास. ऐ, मग हा? सुपरमॅन. हा. सुपरमॅन झाला. अरे वा, सुपरमॅननी नदीत उडी टाकली. अरे वा वा वा. हा, तो हा. बेलाला मिठी मारली. बेलाला मिठी मारतो तुझ्या तर मिठी मारतोस. हा, मग तू बेलाला वाचवलंस. वा 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 मित्रा, बेलाला वाचवलंस तू. क्या बात है. हा. नंतर तू घारीसारखा उडायला लागलास. काय झालं? आयो रे मारो रंगीलो मेहमान. आयो रे मारो रंगीलो मेहमान. पीके. हा, पीके. हा, पीके. तू डॉक्टर खेळायला लागलास. डॉक्टर मग आयसीयू. तू बेलाला आयसीयू मध्ये. अच्छा, म्हणजे पीके हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. पीके हॉस्पिटल. वा मित्रा, केवढं पुण्याचं काम केलंयस तू. अजून आहे. अजून आहे. हा, मग हा, मग काय? तुला बेला मॅडमचा नंबर हवाय. बेला मॅडमचा नंबर आमच्या समोर मागतोस. माग. बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे आहे? कुठे आहे? अरे वा, ह्याच्याकडे तर माझ्या बेलाचा मोबाईलच निघाला. बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे? हं? ए, हा तर माझाच मोबाईल आहे. याचा अर्थ या गोष्टीला एक नवा ट्विस्ट मिळालेला आहे. पहिल्या मिलनला मोबाईल बद्दल काहीच माहित नव्हतं. दुसऱ्या मिलननी मोबाईल विकला आणि तिसऱ्या मिलनने तर चक्क मोबाईल आणून दाखवला. इसे कहते हैं 3 तिघाडा साला घोटाळा. बेला माझ्यावर विश्वास ठेव. अगं, हे दोघे खोटारडे आहेत. धन्यवाद. हा, ऐकून घेतो म्हणून काय पण बोलाल काय? हा, बेला, मी तुला सांगतो, त्यावेळी मी तुला एकट्याने वाचवलं. मला तर पूर्ण डाऊट येतोय ह्या दोघांमध्ये की यांनी आपल्याला फॉलो केला असणार. कारण उद्या पुढे मागे जर तू स्टार झालीस ना, तर उद्या इंटरव्ह्यू देऊन तू मला इथे बोलवून घेशील. ए धटिंगड, काय पण काय लॉजिक लावतोस रे तू? हा, गप्पा बस. मला तर काहीच कळत नाहीये. हा, बेलाचा मोबाईल माझ्याकडे आहे. हा, पण मी सांगतो, बेला, मी जो मोबाईल विकला हाच मोबाईल त्याने विकत घेतला आणि सेकंड हँड मोबाईल घेऊन इकडे आला आणि मला सांगतो हा मिलन आहे म्हणून. ए सोणक्या, तो काहीच बोलत नाहीये. तो फक्त इशारे करतोय. माझा तर माणुसकीवरून विश्वासच उडालाय. नाही म्हणजे आजकालच्या जमान्यात मोबाईल माणसापेक्षाही महत्वाचा झालाय. बेला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं, त्यावेळेला खूप अंधार होता ग, आणि तू त्या बुडण्याच्या अवस्थेत होतीस. तेव्हा मी त्या मोबाईलला बघू का तुला बघू? अरे पण तू तर म्हणाला होतास की तू मोबाईलवर बोलताना मला पाहिलंस. हा, हो. क्या बात है. मिलन नंबर 1 तुझा पत्ता कट झालेला आहे. हा. हा बघा मुका डान्स, इंडिया डान्स. ए रेमो, काय झालं काय तुला? एक गेला, आता एकच राहिला. आता सहन होत नाहीये मला. बेला, तू एका साध्या फालतू मोबाईलसाठी माझ्यावर डाऊट घेतेस? माझ्यावर? मला तर तुझ्यावर आधीपासूनच डाऊट होता. काय तुला काय झालं? बेला, नमस्कार. नमस्कार चमत्कार आता बंद करायचा, नाही तर कानाखाली लोटांगण काढीन.
हा, नाही म्हणजे मला बोलायचंय, काय म्हणजे या दोघांमध्ये मी मधला आहे. बदला राजू आपल्याला माहितीच नव्हतं हा आपल्यामध्ये बदलाय. नाही नाही अहो, तसं तसं मला 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 म्हणायचं नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, मी मोबाईल पण पाहिला आणि तो विकला पण, आणि आता तो माझ्याकडे नाहीये. मग आता तूच ठरव काय करायचं ते. हा. ऐक, हा. बास झाला आता. आय एम टोटली कन्फ्युज. हं? खरं तर ना, त्याच रात्री खऱ्या मिलनला पाहिलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर. मला विचार करायला थोडा वेळ हवाय. देवा, आता तूच मार्ग काढ. तेव्हा मला माहित नाही घरी आलेल्या 3 मिलनपैकी नक्की खरा मिलन कोण आहे. पण देवा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. तू मला माझा खरा मिलन नक्कीच मिळवून देशील. काय झालं मॅडम? तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं? का बोलवलं काय बोलवलं हा? मॅडम नवसाला टेन्शन आलंय. आपण तिघं मॅडमचे फॅमिली मेंबर आहोत म्हणून त्यांनी आपल्याला इथे बोलवलंय. हो, हा बरोबर बोललास धर्मेंद्र. मला तुम्हा तिघांची मदत हवीये. मी काय करू? हो मॅडम, पहिली गोष्ट तर ही एवढी प्रायव्हेट गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगूनच तुम्ही सगळा प्रॉब्लेम केलाय. अरे पण मला माझा निरोप मिलनपर्यंत पोहोचवायचा होता. मला असं वाटलं की तो माझा इंटरव्ह्यू बघेल आणि मला लगेच भेटायला येईल. अहो पण मॅडम, तुम्हाला कळत कसं नाही मॅडम? धर्मेंद्र, तू गप्प बस. मॅडम बोलतायत ना ते बरोबरच बोलतायत. बोला अरे काय मॅडम. बरोबर बोलतायत? हेच तर आहे ना. अरे ते 3 मिलन तुमची गोष्ट ऐकून इथे आलेत. मला तर वाटतं पहिल्या मिलनने तुमचा जीव वाचवला, हं. दुसऱ्या मिलनने मोबाईल वाचवला, आणि तिसऱ्या मिलनने 4 झाले नाही तिसऱ्या मिलनने यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कळलं? धर्मेंद्र, आता तरी मस्करी बंद करशील? हं? अरे मला टेन्शन आलंय. जर मी त्या तिघांनाही घराबाहेर काढलं आणि जर का त्या तिघांपैकी कुणीतरी खरा मिलन असेल तर मी माझ्या मिलनला कायमचं गमवून बसेन. मॅडम, मी एक गोष्ट सांगू? हो. तो दुसरा आलाय ना, हं? तोच खरा मिलन वाटतोय मला. ए गप्प बस. दुसरा नाही काय, पहिलाच खरा आहे. अगं नाही ग, तो दुसरा. अरे गप्पा बसा. काय पहिला दुसरा लावलाय? मी तर म्हणतो मॅडम, त्या 3 मिलांना घराच्या बाहेर काढा. नाही काढू शकत. अरे कारण त्या तिघांनी तो इन्सिडेंट सांगितला जो फक्त तुम्हा तिघांशी शेअर केलाय मी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा तिघांव्यतिरिक्त ही गोष्ट कुणालाच माहित नाही. त्यामुळे ना मला खऱ्या मिलनवर अन्याय नाही होऊ द्यायचा. तुम्ही मला अशी काहीतरी आयडिया सुचवा की ज्यामुळे मी खऱ्या मिलनला दुखवणारी नाही आणि मला खरा मिलन कोण आहे हेही कळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवा. खरा मिलन कोण आहे ते मला माहित नाही, हं? पण खोटा मिलन कोण आहे त्याचा छडा मी नक्की लावणार. ओके, मग आता ही जिम्मेदारी तुझ्यावर. येस पण हो, 3 दिवसात मला काय खरं आणि काय खोटं हे कळलं पाहिजे. येस. इकडे या, आयडिया सांगतो. कोणाला सांगायचं नाही हं? नाही. डन. 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 या पर एकतर काय कळत नाही. ए श्श. या बेला मॅडम, या हॅलो. या बसा. नमस्कार. वा वा वा, रांगोळी स्पर्धेचा रिझल्ट लागलाय. हा बोल बोल लवकर बोल, लवकर बोल, बोल बोल बोल. ए एवढे एक्साइट कशाला होत आहे? नाही ते खाली बसा. हा तर ह्या 3 लाईफलाईन वापरून बेला मॅडमने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. बेला मॅडम, चेकबुक वर साईन करा. येस. हा. हा जो महत्वाचा निर्णय मॅडमने घेतलेला आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. कळलं? हं?
आता ही कोणती नवीन आयडिया? बेला मॅडम तुम्ही बोला. हे घे. थँक्यू. तर मी तुम्हा तिघांना प्रत्येकी 5 लाखाचा चेक देते. हो. आणि हा चेक मी यासाठी देते की तुम्हा तिघांपैकी जे 2 कुणी खोटे मिलन असतील ते या चेकवर स्वतःचं नाव लिहून हा चेक बँकमध्ये डिपॉझिट करतील. आपापलं आयुष्य सुखाने जगतील. आणि अर्थात मी त्या दोघांना माफ करीन. आणि हो, जो कोणी खरा मिलन असेल तो स्वतः माझ्याजवळ येऊन हा चेक रिटर्न करेल. करेक्ट. आणि जर का तुम्हा तिघांपैकी कुणी खोटं बोललं हम्म. तर त्याला मी पोलिसात देऊन आयुष्यभर खडी फोडायला लावीन. आय ऑब्जेक्ट. ए मी याला वकील गप्पा बस. नाही तसं नाही, मला असं म्हणायचंय की मी का खडी फोडू? अरे मी खरा मिलन आहे. हं? माफ करा, मी तरी कुठे खोटा आहे? हा याचा म्हशीचा गोठा आहे. हा? हा, मी तरी कुठे खोटा आहे. हा. बरं धर्मेंद्र प्लीज. ओके मॅडम. हा. हे घ्या मित्रांनो. कशाला असू दे, कशाला? असू दे. हे घे. हा. चला बेला. चेक मिळाले. हो हो. आता मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचं. काय हे काय 5 स्टार हॉटेल नाहीये फुकटचं बसून जेवायला. हा बरोबर आहे ना. इथे फक्त बेला मॅडमच काम करत नाही, हा. पण बाकी जेवढी माणसं इथे राहतात त्या सगळ्यांना कामं करावी लागतात. कळलं ना. आणि बेला मॅडमना कामं करणारी माणसं खूप आवडतात. काय बोलतो? मग आपण तयार आहे ना काम करायला, त्यात काय? हा. मी पण. क्या बात है. तिघही तयार आहेत. हा. चला मग कामाला घ्या. चला चला. अटेन्शन. दाहिने मूड. कदम ताल. 1 1 1 2 1 1 1. कळलं काय? फुकट चंबू बाबूराव, फुकटचं खाऊ नका. चला चला कामाला लागा. ए, जा जा कामाला लाग, चला, चला. हसताय माझ्यावर. चला कामाला लागा. हे पकड. मी हा हे मुक्या तू पकड रे. हा आणि तू कळलं काय? अटेन्शन. फॉरवर्ड मार्च. 1 7 कदम ताल. 1 1 1 2 1. हा चल होऊ दे पुढे. अजून जा पुढे पुढे जा. अरे दे माझ्याकडे, मी काढते. दे इथे. जा जा बस. ए रोजी रोटी. ए. चल दे त्याच्याकडे. ए सोड रे. कामाला लागायचं. चल तिकडे. हो मी इथेच आहे. हा हं. चेक मिळाला ना तुला. चाल. ए काय चाललंय? पूस दे चल. क्या से क्या हो गया वा 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 लय भारी. बेवफा. जोरात तेरे प्यार क्या मिला. काम कर आधी. सोचा जोरात था घास. क्या मिला एक. बेवफा. वाह वाह क्या बात है. तेरे प्यार में
आय ऐक आय काय काय चल काम कर हा हि, हि. आय आय बघा बघा किती काम करतोय तो बघा हि, हा चल तिकडे झाडू मार कैसे क्या हो हा. गया सावकाश बेला, ए, तेरे मी- प्यार में आए, अंबरू. आठ फाईल आय आ